योगिता कांबळे यांच्या त्यागामुळेच शिरोळ नगरपालिका झाली. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील. शिरोळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिता कांबळे यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिल्यामुळेच शिरोळ ग्रामपंचायतीचे नगरपालिका म्हणून रूपांतर झाले. अन्यथा शिरोळ नगरपालिकेचा दर्जा मिळणे शक्य झाले नसते. शहरासाठी आपल्या पदाचा त्याग करणाऱ्या योगिता कांबळे वहिनींना नगराध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. ते शिरोळ येथे शिवशाहू आघाडीच्या यादव पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी स्वर्गीय दिनकरराव यादव व स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सक्षम नेतृत्व आवश्यक असून ते यादव पॅनेलच्या माध्यमातूनच शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. आज प्रभागनिहाय काढण्यात आलेल्या भव्य जनसंपर्क दौऱ्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, पृथ्वीराज यादव, शेखर पाटील यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिता कांबळे व यादव पॅनेलमधील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते. प्रचार सभांना व जनसंपर्क दौऱ्याला नागरिकांच्याकडून उत्स्फूर्त व जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून शिरोळमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापू लागले आहे. नगराध्यक्षाचे उमेदवार दादा सभापती असताना मला वाटते स्वतः राजीनामा देऊन नगरपालिकेची निवडणूक व्हावी या दृष्टीनं पद स्वतःच सोडणाऱ्या आपल्या उमेदवार आहेत. इथं आता कोण एकमेकाला चहा देत नाहीत अशी परिस्थिती आहे समाजात. आता इथं पद सोडलं, योगिताताईने एक सही राजीनामा देऊन पद सोडलं आणि नगरपालिकेचा मार्ग मोकळा झाला. नाहीतर मला वाटतं नगरपालिका काय झाली नसती. असं ज्यांनी स्वतःच्या पदाचा विचार नाही केला अशी भगिनी आमची आज नगराध्यक्ष पदासाठी आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी आणले. कैलासवादी दिनकरराव यादव साहेब असतील, स्वर्गीय सारे पाटील साहेब असतील, या सगळ्यांच्या विचाराचा वारसा आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे. धनगर समाजाच्या प्रश्न असतील, कोळी समाजाचे प्रश्न असतील, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आमचं चालू आहे. धनगर समाजाला विशेष करून माझी विनंती आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिला अहिल्याबाई होळकरांचा पुतळा मी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पहिला आणि प्रचंड चांगला पुतळा अहिल्याबाईंचा आपण कोल्हापूरमध्ये या ठिकाणी केला. समस्त धनगर समाजात जिल्ह्यातला या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम त्या निमित्तानं आपण केलं. उद्याच्या भविष्य काळात देखील समाजाला ज्या काही मागण्या आहेत, समाजाच्या अडीअडचणी आहेत, त्यामध्ये आमच्या सगळ्यांची भूमिका समाजासाठी या ठिकाणी राहील